एकदा एक मुलगा गर्लफ्रेंडला पचापच करण्यासाठी लॉजमध्ये घेऊन गेला. रूममध्ये पोहोचताच मुलीने फटाफट कपडे काढले आणि मुलाचा पप्पू हातात घेतला. हातात घेतल्यावर त्यातून 2-3 थेंब पडले. मुलगी: जानू, हे काय आहे? मुलगा: काही नाही ग वेडे, ये तो खुशी के आंसू है. नवरा: अगं मला सकाळी लवकर उठव आणि एका हाकेत नाही उठलो तर हलवून उठव. बायको रागाने: तेच काम आहे मला, दुसरं काय? सकाळी पण हलवून उठवायचं आणि रात्री पण हलवूनच झोपायचं. शाळेच्या फळ्यावर एक सुविचार लिहिला होता. झाडावर गर्लफ्रेंडचं नाव लिहिण्यापेक्षा तिच्या नावाने एक झाड लावा. मग बंडूने आत्तापर्यंतच्या गर्लफ्रेंडची यादी बनवली. शेवटी भात पेरला. आई घाबरून म्हणाली: बाळा, तू लवकर घरी ये, सुनबाईला पॅरालिसचा अटॅक आलाय. तोंड वाकडं, डोळे वर आणि मान वळले बघ. मुलगा: आई, तू घाबरू नकोस, शांत राहा, ती सेल्फी काढत असेल. गुरुजी: गण्या, भारत कधी स्वतंत्र झाला? गण्या: लय दिवस झालं, तुम्ही का झोपला होता का गुरुजी? एकदा एक मुलगा गर्लफ्रेंडला पचापच करण्यासाठी लॉजमध्ये घेऊन गेला. रूममध्ये पोहोचताच मुलीने फटाफट कपडे काढले आणि मुलाचा पप्पू हातात घेतला. हातात घेतल्यावर त्यातून 2-3 थेंब पडले. मुलगी: जानू, हे काय आहे? मुलगा: काही नाही ग वेडे, ये तो खुशी के आंसू है. नवरा: अगं मला सकाळी लवकर उठव आणि एका हाकेत नाही उठलो तर हलवून उठव. बायको रागाने: तेच काम आहे मला, दुसरं काय? सकाळी पण हलवून उठवायचं आणि रात्री पण हलवूनच झोपायचं. शाळेच्या फळ्यावर एक सुविचार लिहिला होता. झाडावर गर्लफ्रेंडचं नाव लिहिण्यापेक्षा तिच्या नावाने एक झाड लावा. मग बंडूने आत्तापर्यंतच्या गर्लफ्रेंडची यादी बनवली. शेवटी भात पेरला.